सप्रेम नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र। आज आपण आलो आहोत जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे स्थित असलेल्या अतिशय प्राचीन दुर्मिळ श्रद्धास्थान मानले जाणारे महाराष्ट्रातील पहिले श्री मंगळ ग्रह मंदिराला भेट देण्याकरिता। चला तर मग या अद्भुत आणि ऐतिहासिक मंदिराचा इतिहास जाणूया। मंगळ म्हणजे फक्त आकाशातील एक ग्रह नाही। हिंदू ज्योतिष आणि धार्मिक परंपरेमध्ये मंगळाला एक ग्रह देवता मानले जाते। मंगळाला भौम, भूमिपुत्र, अंगारक अशा असंख्य नावांनी संबोधले जाते। भूमी, शक्ती, पराक्रम, साहस, ऊर्जा आणि कृती यांच्याशीही मंगळाचा संबंध जोडला जातो। परंपरेनुसार मंगळाशी संबंधित विषयांमध्ये धैर्य, पराक्रम, जमीन, भूमी, बांधकाम, शारीरिक ऊर्जा, संघर्ष करण्याची क्षमता, वैवाहिक जीवनातील मंगळदोष अशा अनेक गोष्टींचा संबंध याच्याशी जोडला जातो। भगवान शिवाच्या शरीरातून पृथ्वीवर पडलेल्या घामाच्या थेंबातून मंगळाचा जन्म झाला अशी कथा सांगितली जाते। म्हणूनच त्याला भूमिपुत्र किंवा भौम म्हटले जाते। याच परंपरेमुळे उज्जैनच्या मंगळनाथाला मंगळाचे जन्मस्थळ मानले जाते। उज्जैनमधील मंगळनाथ मंदिर हे शिप्रा नदीच्या काठावरती आहे। उज्जैनच्या मंगळनाथाला मंगळाच्या जन्मस्थानाशी जोडले जाते। येथे मंगळाची उपासना प्रामुख्याने शिवलिंग किंवा महादेवाच्या स्वरूपाशी संबंधित आहे। तर अमळनेरमध्ये मंगळदेवाची मूर्ती रूपात पूजा केली जाते। अमळनेरला मंगळदेवाचे प्राचीन आणि सिद्ध स्थान मानण्याची श्रद्धा आहे। येथे भूमाता आणि पंचमुखी हनुमान यांचीही मंदिरे आहेत। मंदिरात प्रवेश घेत असतानाच आपल्याला मोफत चप्पल बूट स्टँड पाहायला मिळतं। ही व्यवस्था देखील आपल्या भाविकांसाठी करण्यात आलेली आहे। मंदिराच्या प्रवेशद्वारातून प्रवेश घेतल्यानंतर आपल्याला मंदिराकडे जाण्याचा मार्ग पुरुष आणि स्त्री अशा मार्गांमध्ये विभाजित झालेला बघायला मिळतो। विश्वातील अतिदुर्मिळ मंदिर अमळनेरचे श्री मंगळदेव ग्रह मंदिर कोणी बांधले, मूर्तीची स्थापना कोणी केली व केव्हा केली याबाबत अद्याप ही अधिकृत माहिती उपलब्ध नाही आहे। मंदिराच्या अगदी समोरच आपल्याला बुकिंग काउंटर पाहायला मिळतो। येथे आपण 810 रुपये दक्षिणा भरून अभिषेक पूजा करू शकतो। तसेच हवनात्मक अभिषेक देखील करू शकतो। यासाठी आपल्याला 9000 रुपये दक्षिणा भरावी लागते। पूजेसाठी लागणारे संपूर्ण साहित्य आपल्याला मंदिर समितीकडूनच उपलब्ध करून दिले जाते। मंदिराच्या गाभाऱ्यात मंगळग्रह देवाच्या डाव्या बाजूला दाक्षिणात्य शिल्पशैलीतील काळ्या पाषाणाची विश्वातील एकमेव भूमातेची मूर्ती पाहायला मिळते। तसेच मंगळग्रह देवाच्या उजव्या बाजूला याच दाक्षिणात्य शिल्पशैलीतील काळ्या पाषाणाची पंचमुखी मारुतीची अत्यंत सुंदर मूर्ती विराजमान आहे। हे आहे विश्वातील एकमेव त्रिशूलात्मक स्थित श्री भैरवी माता कालभैरव भगवान मंदिर। येथे आपल्याला विश्वातील एकमेव कमंडलूमध्ये स्थित असलेलं श्री अनघा लक्ष्मी माता गुरुदेव दत्त भगवान मंदिर देखील बघायला मिळतं।
मंगळ ग्रह देवाच्या दर्शनानंतर आपल्या मनाला एक वेगळीच प्रसन्नता देणारी जागा म्हणजे तुळसाई बाग. मंदिराच्या पवित्र वातावरणाला साजेसा हा सुंदर, हिरवागार आणि मनोरम्य परिसर. चारही बाजूंनी दिसणारी हिरवळ, विविध रंगांची फुलं, सुंदर झाड आणि आकर्षक सजावट यामुळेच तुळसाई बाग खऱ्या अर्थाने नयनरम्य आणि मनमोहक वाटते. हिरवाईने नटलेला हा सुंदर परिसर, त्यामध्ये शेषनागावर विराजमान असलेले भगवान श्री विष्णू आणि त्यांच्या सेवेत असलेल्या एकचित्त माता श्री लक्ष्मीजी खरोखरच मन प्रसन्न करतात. जर आपण इथे साधारणपणे मंगळवारी भेट देत असाल तर सकाळी 10 वाजतापासून दुपारी 3 वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन केले जाते. कांदा व लसूण नसलेली पंचरत्न डाळ, भात व शुद्ध गावरान तुपातील बट्टी, शुद्ध गावरान तुपातील गुळाची जिलेबी व हंगामी हिरव्या भाज्यांचा महाप्रसाद 63 रुपयामध्ये उपलब्ध करून दिला जातो. मंदिराच्या बाहेरच बालगोपाळांना खेळण्यासाठी प्रशस्त व भरपूर खेळणी असलेले रोटरी गार्डन सुद्धा आहे. तर मंडळी, आजच्या व्लॉगमध्ये आपण इथेच थांबूयात. या मंदिरासंदर्भातची इतर माहिती मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देते. हा व्लॉग कसा वाटला हे मला कमेंट्सतून नक्की कळवा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.